मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर. आज आपण MS-IT न्यू इरामधील IIT अवेअरनेस इरामधील सेशन नंबर 21 पाहणार आहोत. 21ला क्लिक करा, लॅब आवरला क्लिक करा, टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट सोडून घ्या आणि सेल्फ पाथला क्लिक करा, रिप्लेला क्लिक करा, प्रोसीड, स्टार्ट करा. नेक्स्ट पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, टेक्स्ट स्पेसिंग, सबमिट. नेक्स्ट दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रीड अलाउड. पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शो ग्रुप रुलर. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विंडो स्प्लिट, विंडो रिमूव्ह. पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्लाइड डावीकडे ड्रॅग करा. सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, टास्क ऑटोमेट करा, अंमलबजावणी, स्टॉप रेकॉर्डिंगवर क्लिक करा. सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रीड मोड. आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सेपिया मोड. सेल्फ पाथ लर्निंग संपलेलं आहे. तसेच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा. पुढे आहेत नॉलेज चेक, स्टार्ट करा. पहिला प्रश्न, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3. सेव्ह करा. दुसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 3. सेव्ह करा. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सेव्ह ॲज, पर्याय क्रमांक 3. सेव्ह करा. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4. सेव्ह. पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4. सेव्ह करा. सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सबमिट. सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नॉलेज चेक संपलेलं आहे. कन्फर्म करा, ओके करा. डू इट युअर सेल्फ, स्टार्ट करा. पहिला प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुमच्या डेस्कटॉपवर उपलब्ध असलेला कोणतेही पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, इलिस्ट्रेशन ग्रुप पिक्चर याचा वापर करा. इन्सर्ट टॅब, इलिस्ट्रेशन ग्रुप आणि पिक्चर. कोणताही फोटो इन्सर्ट करा. इन्सर्टला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. पुढचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सिंपल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा. द बिझनेस प्रपोजल हे टेक्स्ट इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, टेक्स्ट ग्रुप, टेक्स्ट बॉक्स याचा वापर करा. टेक्स्ट बॉक्स घ्यायला सांगितलेला आहे. इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स, ड्रॉ टेक्स्ट बॉक्स, सिंपल सांगितलं आहे. टेक्स्ट बॉक्स सिंपल आणि त्याच्यामध्ये द बिझनेस प्रपोजल हे टेक्स्ट लिहायला सांगितलेलं आहे. हे टेक्स्ट ह्याच्यामध्ये टाईप करा, साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. पुढचा प्रश्न, 3 रो आणि 4 कॉलमचे टेबल इन्सर्ट करायला सांगितलं आहे. नंबर ऑफ रो 3, नंबर ऑफ कॉलम 4. इन्सर्ट टेबल, इन्सर्ट टेबल. नंबर ऑफ कॉलम मध्ये किती सांगितले? 4. नंबर ऑफ रोज 3,
ओके, टेबल इन्सर्ट झाला आहे. प्रश्न सबमिट करा. रिट्राय पडला आहे. इन्सर्ट टेबल, 3 रो सांगितलेत, 1 2 3 आणि आडवे 4 कॉलम. अशा पद्धतीने घेऊन बघू आपण. प्रश्न सबमिट करा. तरी रिट्राय पडला आहे. कॅन्सल करू आणि पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण, किंवा ह्याला पुन्हा स्टार्ट करू आपण. इन्सर्ट टेबल, नंबर ऑफ कॉलम 4, नंबर ऑफ रोज 3. ओके करा. प्रश्न सबमिट करा. 3 रो 4 कॉलम बरोबर आहे. आपण दोन्ही पद्धतीने सोडून बघितला, प्रश्न काही सबमिट होत नाहीये. इन्सर्ट टेबल 2-4 वेळा क्लिक करून बघू आपण काय होते. प्रश्न सबमिट. पुन्हा क्लिक करा, होईल. पुढचा प्रश्न, पिक्चर्स, आवडीचे पिक्चर इन्सर्ट करायला सांगितलेलं आहे. इन्सर्ट पिक्चर, कोणत्या एका फोटोला क्लिक करा आणि इन्सर्ट करा. इन्सर्ट पिक्चर, कोणत्याही फोटोला क्लिक आणि पिक्चर इन्सर्ट. सबमिट. 5वा प्रश्न, लो शुगर स्वीट स्नॅक्स टेक्स्ट एंटर करण्यासाठी इन्सर्ट टॅब टेक्स्ट बॉक्स ग्रुप याचा वापर करा. इन्सर्ट टॅब टेक्स्ट बॉक्स, ड्रॉ टेक्स्ट बॉक्स. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. रिट्राय पडलाय. इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स, ड्रॉ टेक्स्ट बॉक्स टाइप करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. कॅन्सल करू आपण. हा प्रश्न सेम सोडवतो आपण, काही चुकत नाहीये, तरी हा प्रश्न रिट्राय पडतोय. पुढचा प्रश्न घेऊ आपण. रीड मोड व्ह्यू सांगितलाय. व्ह्यू मध्ये रीड मोड. सबमिट. परत स्टार्ट करा. व्ह्यू मध्ये रीड मोड. सबमिट. व्ह्यू रीड मोड 2-3 वेळा करा. पुन्हा व्ह्यू, एडिट डॉक्युमेंट, पुन्हा व्ह्यू रीड मोड आणि प्रश्न सबमिट करा. ओके. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ग्रिडलाईन हेडांनी शो करण्यासाठी व्ह्यू टॅबवर जा. त्यानंतर शो ग्रुपच्या खाली असलेल्या ग्रिडलाईनवर क्लिक करा. व्ह्यू ग्रिडलाईन इथं शो आणि हाईड. सबमिट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये झूम आउट झूम इन करण्यासाठी व्ह्यू टॅबवर जा. झूम ऑप्शनवर क्लिक करा आणि पेज सेटिंग 200 वर सेट करा. व्ह्यू झूम
आणि इथं 200% करा. ओके. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. फ्यू झूम इथं 200. ओके. साईडला क्लिक आणि प्रश्न सबमिट. पुढील प्रश्न, नवीन डॉक्युमेंट ओपन करा. हेल्प संबंधित डॉक्युमेंट एक्सप्लोर करण्यासाठी हेल्प टॅबवर जा, नंतर हेल्पवर क्लिक करा. नवीन डॉक्युमेंट ओपन करायचे. स्टार्ट, वर्ड, न्यू डॉक्युमेंट, हेल्प, हेल्प टॅबवर नंतर हेल्पवर क्लिक करा. इथं आहे हेल्प. प्रश्न सबमिट करा. पुढचा प्रश्न, नवीन डॉक्युमेंट ओपन करा. मायक्रोसॉफ्ट टीमशी संपर्क साधण्यासाठी हेल्प टॅबवर जा, त्यानंतर कॉन्टॅक्ट सपोर्टवर क्लिक करा. स्टार्ट, स्क्रोल डाऊन, वर्ड ओपन करा. ब्लँक फाईल, हेल्प टॅबवर जायचं आपल्याला. हेल्प आणि कॉन्टॅक्ट सपोर्ट. हेल्पमध्ये कॉन्टॅक्ट सपोर्ट, सबमिट. आणि आपला एक प्रश्न राहिलेला आहे 5वा रिट्राय पडत होता, तो पाहू आपण आता. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा. टेक्स्ट बॉक्समध्ये लो शुगर स्वीट स्नॅक्स टेक्स्ट एंटर करण्यासाठी इन्सर्ट टॅब आणि टेक्स्ट बॉक्स ग्रुप याचा वापर करा. इन्सर्ट, टेक्स्ट बॉक्स, ड्रॉ टेक्स्ट बॉक्स आणि इथे ड्रॉ करा. सबमिट. आपण शेप्समधून घेऊन बघू आता. इन्सर्ट, शेप्स, इथं आहे टेक्स्ट बॉक्स. ड्रॉ करा. इन्सर्ट, सबमिट. बघा, हा प्रश्न इकडून टेक्स्ट बॉक्स घेतल्यानंतर सबमिट झाला. ॲक्च्युली त्यांनी टेक्स्ट बॉक्स ग्रुपमधून घ्यायला सांगितलेला आहे. SIM करा. एंड एक्झाम, कन्फर्म, ओके. प्रोसेस फोलिओ सोडून घ्या. थोडा सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करा. स्टार्ट करा. पहिला प्रश्न बघा, टेक नोट्स टेम्पलेट शोधायला सांगितले. स्टार्ट, इथं टेक नोट्स टेम्पलेटला क्लिक आणि क्रिएट. पुढचा प्रश्न सेव्ह करायला सांगितलेला आहे. फाईल, सेव्ह ॲज, ब्राउज, डेस्कटॉप, इथं लिहिण्यासाठी क्लिक आणि सेव्ह. SIM, समोर एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म आणि ओके. पुढे सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट. पहिला प्रश्न आहे चूक. दुसऱ्याचं उत्तर आहे मायक्रो प्रोसेसर, पर्याय क्रमांक 3. तिसऱ्याचं उत्तर आहे कंट्रोल युनिट आणि अर्थमॅटिक लॉजिक युनिट, पर्याय क्रमांक 2. आणि चौथ्याचं उत्तर आहे प्रोसेसर, पर्याय क्रमांक 3. इथे आपला सेशन नंबर 21 संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये सेशन नंबर 22 पाहूया. तोपर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही
त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनी शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील. थांबूयात आपण. धन्यवाद.